तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला Amazon सोबत काम करून कशा पद्धतीने खूप चांगलं पैसा कमावता येतो याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. कारण यामध्ये तुम्हाला Amazon ॲफिलिएट अकाउंट किंवा तुम्ही यालाच Amazon असोसिएट अकाउंट असं म्हणू शकता. त्यांच्यासोबत तुम्ही काम करून कशा पद्धतीने खूप चांगला पैसा कमवू शकता. मी किती रुपये कमवले तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट दिसत असेल. आता Amazon ॲफिलिएट किंवा Amazon असोसिएट म्हणजे नक्की काय त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एखाद्या क्रिएटरचा व्हिडिओ बघत असता, त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खूप साऱ्या लिंक्स दिसतात. त्या लिंकवरती जाऊन जर तुम्ही एखादा Amazonवरून प्रोडक्ट परचेस केलं असेल किंवा करत असाल तर काय होतं, ते प्रोडक्ट तुम्हाला ॲक्च्युली जेवढी प्राईस आहे तेवढ्याच प्राईसला मिळतं. परंतु एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या लिंकवरती जाऊन जर तुम्ही एखादा प्रोडक्ट परचेस करत असाल तर त्या प्रोडक्टचं काही टक्के कमिशन त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये इनडायरेक्टली पोचलं जातं. त्यालाच म्हणलं जातं Amazon ॲफिलिएट मार्केटिंग. तर ते तुम्ही कसं करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. यामध्ये तुम्ही तुमचं ॲफिलिएट अकाउंट कसं ओपन करायचं, तुम्हाला कशा लिंक जनरेट करायच्यात, कसा तुम्ही सेल आणू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे Amazon ॲफिलिएट अकाउंटसुद्धा बंद पडू शकतं. बंद पडण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही 3 काय गोष्टी नक्की करू शकता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटला नक्कीच सांगेन. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ बघा. आणि आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जायचं आहे. आता बऱ्याच माझे मित्रमैत्रिणी हे मोबाईल थ्रू ही प्रोसेस जर करत असतील तर काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल. मोबाईलच्या या सेक्शनवरती जायचं आहे. तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. या 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी डेस्कटॉप साईट इनेबल करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं लॅपटॉपसारखंच त्या ठिकाणी येऊन जाईल. इथून पुढची प्रोसेस सर्व सेम आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, Amazon ओपन करायचं आहे. Amazon.in वरती तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली यायचं आहे तुम्हाला स्क्रोल करून. मेक मनी विथ अस. Amazon सोबत तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करून पैसे कमवू शकता. पण आत्ता आपण फक्त एक पर्टिक्युलर निश म्हणजेच Amazon ॲफिलिएटबद्दलच फक्त बोलणार आहोत. तर या ठिकाणी बिकम अ ॲफिलिएट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. बिकम ॲफिलिएटवरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला पेज ओपन झालेलं दिसेल. आता माझं स्वतःचं पहिलं ॲफिलिएट अकाउंट असल्यामुळं मी माझ्या एका मित्राचं या ठिकाणी क्रिएट करत आहे. तुम्ही सेम प्रोसेस अशाच पद्धतीने करू शकता. या ठिकाणी तुम्हाला साइनअपवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला क्रिएट युअर Amazon अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं फर्स्ट नेम तुमचं टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझ्या मित्राचं अकाउंट ओपन करत आहे त्याच्यामुळे मी माझ्या मित्राचं नाव टाकतो. त्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी, ज्या ईमेल आय डीवरून तुम्ही प्रोसेस करताय सेम ईमेल आय डी त्या ठिकाणी टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला Amazonसाठी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड थोडासा तुमचा स्ट्रॉंग असू द्या जेणेकरून कोणाला तो कळणार नाही. ठीक आहे, मी या ठिकाणी एक पासवर्ड क्रिएट करून घेतो. त्याच्यानंतर परत तुम्हाला रिएंटर पासवर्ड करायचं आहे. तो पण या ठिकाणी करून घ्या आणि क्रिएट युअर Amazon अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ईमेल आय डीवरती OTP येऊन जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जीमेल जो असेल तो ओपन करा. त्याच्यामध्ये एक OTP आला असेल Amazonकडून, तो त्या ठिकाणी तुम्ही एंटर करा. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता मला एक OTP आलेला आहे. आता मी हा इथं OTP एंटर करतो आणि क्रिएट युअर Amazon अकाउंट या ऑप्शनवरती मी क्लिक केलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची महत्त्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची. अजिबात काचकूच करू नका. जी इन्फॉर्मेशन रिअल आहे तीच या ठिकाणी एंटर करा. आता पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथं दिसतोय, पेई नेम, म्हणजे तुम्ही कोणत्या नावावरती बँकेमध्ये पैसे घेऊ इच्छिता. म्हणजेच थोडक्यात सांगतो, ज्यांचं वय कमी असेल, ज्यांचं बँक अकाउंट नसेल किंवा काही लोकांना त्यांच्या मिसेसच्या किंवा आईवडिलांच्या अकाउंटवरती जर पैसे घ्यायचे असतील तर त्यांचंच नाव या ठिकाणी टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी माझ्या मित्राचं नाव टाकतोय कारण हे अकाउंटसुद्धा त्याचाच आहे, हा ईमेल आय डी त्याचा आहे. त्याच्यामुळे मी त्याचं नाव या ठिकाणी टाकून पूर्ण प्रोसेस करणार आहे. तुम्ही तुमची प्रोसेस तुमचं नाव टाकून करू शकता. जसं तुमचं बँकेमध्ये नाव असणार आहे सेम या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. एकच ॲड्रेस टाकला तरी इनफ आहे, बाकीचं काही जास्त टाकायची गरज नाही. ॲड्रेस 2, ॲड्रेस 3 त्या ठिकाणी ब्लँक सोडलं तरी चालेल. तुम्हाला तुमची सिटी एंटर करायची. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पोस्टल कोड म्हणजे पोस्ट ऑफिसचा कोड नंबर टाकणं गरजेचं आहे. आता मला माझ्या मित्राचा पोस्ट कोड माहीत नाही, मी या ठिकाणी गुगलवरती सर्च करून टाकणार आहे. तुम्ही गुगलवरून पोस्ट कोड इझिली काढू शकता, काहीच अडचण येणार नाही. तो पोस्ट कोड या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जर US राहत असाल तर येसवरती क्लिक करा. US नसाल राहत तर नोवरती क्लिक करा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या स्टेपवरती या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जर यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमची वेबसाईट असेल
किंवा तुमचं मोबाईलचं ॲप्लिकेशन असेल त्याच्यावरती तुम्ही हे ॲमेझॉनचं ॲफिलेट लावून तुम्ही या ठिकाणाहून ॲमेझॉनच्या लिंक्स त्या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलची जी URL लिंक आहे ते टाकणं गरजेचं आहे. URL लिंक या ठिकाणी टाकूयात आणि या ठिकाणी ॲड या बटनावरती क्लिक करा. आता जर तुमच्याकडे अजून काही असेल म्हणजेच वेबसाईट असेल, बाकीचे काय पेजेस वगैरे असतील तर ते तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. मी जस्ट आता सुरुवातीला एक करतो, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. ठीक आहे, या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरचा म्हणजे जसं की आता माझं नाव कुणाल धुमाळ आहे आणि मला माझ्या स्टोअरचा ID जर वेगळा काही घ्यायचा असेल तरी मी तो या ठिकाणी घेऊ शकतो. जो पण तुम्हाला स्टोअर ID तुमचा घ्यायचा असेल तर तुम्ही तो या ठिकाणी टाईप करून रिक्वेस्ट करू शकता, तो स्टोअर ID तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या वेबसाईट असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल त्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे, नक्की कशा संदर्भात आहे. या ठिकाणी थोडीशी माहिती टाईप करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारते व्हॉट टाईप आर वेबसाईट और मोबाईल ॲप. आता आपलं वेबसाईट किंवा मोबाईल ॲप नाही आहे तर आपण या ठिकाणी ऑर्डरवरती क्लिक करूयात. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारतंय तुम्हाला आमच्याबद्दल कशा पद्धतीने माहीत पडलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतं एक रिझन देऊ शकता. ऑनलाईन सर्च मी या ठिकाणी देतोय. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा हा जो आहे तो टाईप ॲज इट इज करणं गरजेचं आहे. तर तो मी कॅप्चा या ठिकाणी फिल करतोय. त्याच्यानंतर यू ॲग्री म्हणजे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनसाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आणि फिनिश या बटनावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमची स्टोअर ID या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं तुम्हाला स्टोअर पाहिजे त्या पद्धतीचं स्टोअर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मला या ठिकाणी स्टोअर ID सुद्धा मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं टॅक्स इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे. विदाऊट टॅक्स इन्फॉर्मेशन भरता तुम्ही यातून एकही रुपया तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की टॅक्स इन्फॉर्मेशन तुम्ही तुमचे 1000 रुपये बनल्यानंतर भरली तरीसुद्धा चालू शकते, काहीच अडचण येणार नाही आहे. आत्ता तुम्हाला या ठिकाणी भरायचे असेल तर नाववरती क्लिक करा. जर तुम्हाला नंतर भरायचे असेल तर लेटरवरती क्लिक करा. मी आता लेटरवरती क्लिक करतोय. तुम्ही आता या ठिकाणाहून सेल करू शकता. तुमचं स्टोअर जे आहे ॲमेझॉन ॲफिलिएट अकाउंट जे आहे ते सक्सेसफुलरित्या या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला ॲमेझॉनचा डॅशबोर्ड दिसत असेल. ज्यावेळी तुम्ही या ठिकाणाहून सेल करणार आहे तर ते सेल या ठिकाणी तुम्हाला जनरेट झालेले दिसतील. ग्राफवर खाली झालेलं दिसेल. कोणतं प्रोडक्ट तुम्ही विकलेले त्याचे डिटेल या ठिकाणी तुम्हाला खाली आलेले दिसेल. किती रुपये तुम्ही आजपर्यंत कमवले किंवा आता मी सांगतो आज 16 तारीख आहे तर डिसेंबरच्या 16 तारखेपर्यंत म्हणजे 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर किती सेल जनरेट झाला, किती लोकांनी प्रोडक्ट परचेस केले, किती लोकांनी ते रिटर्न केले, किती लोकांनी ते रिसीव्ह केले, सर्व काही डाटा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आता तुम्हाला जर तुमचा यूट्यूब चॅनल तुम्ही जर चालवत असाल, या ठिकाणी तुम्हाला माझ्या कॉलरला एक माईक दिसत असेल. या माईकचं नाव आहे बोया MY1 माईक. हा माईक मित्रांनो साधारण 700 ते 800 रुपयाच्या दरम्यान ॲमेझॉनवरती असतो. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप चांगल्या क्वालिटीचा माईक आहे, खूप जबरदस्त क्वालिटीचा आहे. तुम्ही हा माईक वापरून आवाज एकदम क्रिस्टल क्लिअर रेकॉर्ड करून तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचे जे व्ह्यूवर्स आहेत किंवा तुमचे यूट्यूब चॅनलचं जे एंगेजमेंट आहे ते वाढवू शकता. नक्कीच घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण समरी दिसणार आहे की किती सेल झाला आहे, काय झालं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पेमेंट हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेला, पेमेंट हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती पेमेंट रिसीव्ह झालं, किती त्यांच्याकडे पेंडिंग आहे ही सुद्धा डिटेल दिसेल. आता हे अकाउंट नवीन असल्यामुळे तुम्हाला आता इथं काहीच दिसणार नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या ॲमेझॉन ॲफिलिएटच्या लिंक्स कशा जनरेट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे Amazon.in. ठीक आहे, Amazon.in टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावरती जावा. आता तुमचं ॲमेझॉन अकाउंट क्रिएट झालेलं आहे. ज्या ईमेल ID वरून तुम्ही ते क्रिएट केलेलं आहे त्याच ईमेल ID मधून म्हणजे त्याच क्रोमच्या ईमेल ID मधून जर तुम्ही Amazon.in हे जर ओपन केलं तर या ठिकाणी वरती तुम्हाला दिसत असेल साईट स्ट्रिप म्हणजे तुमचं अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुलरित्या ओपन झालेलं आहे. आता इथून तुम्ही जी काही लिंक वगैरे घ्याल तर ते लिंक तुमच्या नावावरती रजिस्टर असते. जर कोणी त्या लिंकला क्लिक करून एखादा प्रोडक्ट जर परचेस केलं तर त्याचं कमिशन हे तुम्हाला मिळू शकतं. कमिशन रेट काय असतो ते सुद्धा कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता सध्या फक्त एक दाखवतो की ॲमेझॉनवरून तुम्ही एखाद्या प्रोडक्टची लिंक कशी तुमच्या नावावरती रजिस्टर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वरती सर्च बार आहे, खाली काही प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्हाला याच्यामधलं कोणतं प्रोडक्ट विकायचं असेल इझिली विकू शकता, काहीच अडचण येणार नाही आहे. तुम्हाला फक्त एखाद्या प्रोडक्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी शूज दिसत आहेत. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शूज मिळतील बघायला. आता मला हे पहिलं शूज जर विकायचं असेल तर या शूजवरती मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसत असेल टेक्स्ट प्लस इमेज. ठीक आहे, तुम्हाला ही लिंक कशा प्रकारे पाहिजे. जर तुम्हाला टेक्स्टमध्ये पाहिजे असेल तर अशा पद्धतीने येईल.
फुल लिंक हवी असेल तर पूर्ण लिंक मिळेल, परंतु शॉर्ट लिंक घ्या, एकदम छोटी लिंक असते, बरी पडते ते लोकांना दिसायला. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्यानंतर सुद्धा ती छान दिसते. मोठी लिंक असेल तर ती खूपच विचित्र दिसणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला इमेज थ्रू विकायचं असेल, म्हणजे इमेज पण पाहिजे असेल, तर या ठिकाणी इमेजवरती क्लिक करा. इमेजचे ऑप्शन येतात. इमेज लहान पाहिजे, मीडियम पाहिजे का लार्ज पाहिजे. टेक्स्ट प्लस इमेज म्हणजे तुम्हाला खाली URL सुद्धा हवा आहे आणि वरती इमेज सुद्धा हवी, तरी तुम्ही त्या पद्धतीनं ते विकू शकता. परंतु नॉर्मली टेक्स्टवरती विकलं जातं. तर मी टेक्स्टवरती क्लिक करणार आहे या ठिकाणाहून. ही लिंक मी कॉपी करेन. ही लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे टाकली. इथून सेल आला की तो माझ्या ॲमेझॉन अकाउंटला काउंट होतो आणि तिथून मला सेल जनरेट होतो आणि थोडंफार कमिशन त्या ठिकाणून आपल्याला मिळत असतं. आता मित्रांनो, हेच ॲमेझॉनचं अकाउंट बंदसुद्धा पडू शकतं. त्याचे 3 रिझन्स आहेत, त्याच्यापासून तुम्हाला वाचायचे. पहिलं रिझन म्हणजे काय, तुम्हाला 180 दिवसांमध्ये त्या ठिकाणी 3 सेल आणणं गरजेचं आहे. तर तुमच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या लिंक्स असतील, ठीक आहे. तर त्या लिंक्सला तुमच्या मित्रपरिवारांना क्लिक करून त्या ठिकाणहून एखादं प्रोडक्ट, छोटं मोठं प्रोडक्ट जरी विकलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. सुरुवातीच्या 180 दिवसांमध्ये 3 प्रोडक्ट घेण्याची रिक्वेस्ट करा. मी तुम्हाला सांगतोय कारण मी सुद्धा अशाच पद्धतीने सुरुवातीला केलं, कारण माझे सुद्धा सुरुवातीला यूट्यूब चॅनल छोटे होते. आय नो बऱ्याच वेळा सेल येत नाही. मग माझं पहिलं अकाउंटसुद्धा असंच लॉक झालं, ते परत रिकवर होत नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला हे करून तुम्ही तिथून सेल करू शकता. परंतु मित्रांनो, एक चूक करू नका की तुम्ही तुमचंच अकाउंटच्या लिंकला तुम्हीच क्लिक करून तुम्हीच जर एखादं प्रोडक्ट मागवलं तर ते ॲमेझॉनला कळतं ना, त्याचं तुम्हाला कमिशन मिळत ना, ते तुमच्या 180 दिवसामध्ये काउंट होतं. त्याच्यामुळे तुम्ही काय करू नका, तुमच्या मित्रांना, तुमच्या परिवारामध्ये जर दुसरं कोण असेल तर त्यांच्याकडून तुम्ही त्या अकाउंटमधून एखादं प्रोडक्ट घ्यायला लावू शकता, ठीक आहे. दुसरं कारण हे आहे की तुम्ही जर याच लिंकला शॉर्ट लिंकमध्ये कन्वर्ट करून, म्हणजे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट केलं लिंकला आणि ती जर लिंक शेअर केली तरी ते ॲमेझॉनला कळतं, ॲमेझॉन तुमचं अकाउंट बंद करू शकतं. तिसरं मेजर रिझन हे आहे की तुम्ही हेच ॲमेझॉनची जी तुमची लिंक आहे ती कोणालाही व्हॉट्सअप थ्रू किंवा पर्सनली कोणालाही पाठवू नका. ॲमेझॉनला ते समजतं आणि ॲमेझॉन तुमच्यावरती कारवाई करू शकतं. कारवाई काय असणार आहे, तर तुमचं अकाउंट बॅन करू शकतो, परत तुम्हाला त्या अकाउंटचा ॲक्सेस अजिबात मिळणार नाही, ठीक आहे. तर हे 3 कारणं आहेत, अजिबात करू नका. जे पहिलं आहे, 180 दिवसांमध्ये तुम्हाला 3 सेल आणायचे आहेत. स्वतः न करता तुमच्या मित्रपरिवारांकडून ते करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ॲमेझॉन ॲफिलिएट अकाउंट काढून खूप चांगला अर्निंग करू शकता. खूप माझे मित्र आहेत जे इन्स्टावरती, यूट्यूबवरती छोटे रील्स व्हिडिओ बनवून विदाऊट फेस दाखवतात, चांगले पैसे त्या ठिकाणून कमवतात आणि तिथं ॲमेझॉनची लिंक क्रिएट करून त्या ठिकाणी सेल जनरेट करतात. म्हणजे एखाद्या बुटाची जर जाहिरात असेल तर त्याची जाहिरातीचे एक व्हिडिओ बनवतात आणि सांगतात की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता. खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात. तुम्हाला माहिती आहे, शॉर्टला आत्ता यूट्यूब असेल किंवा कुठलाही अदर प्लॅटफॉर्म असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ते शॉर्ट व्हिडिओला जास्तीत जास्त रीच करते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. जर नॉर्मली 1 लाख व्ह्यूज जरी येत असतील आणि 1 लाखामधून फक्त 1000 जरी त्या ठिकाणी सेल जनरेट झाला तरी खूप मोठा रेव्हेन्यू त्या ठिकाणून तुम्हाला मिळू शकतो. खूप इझी बिझनेस आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की एक जर प्रोडक्ट विकलं गेलं तर तुम्हाला कुठल्या प्रोडक्टला किती पैसे मिळतात. ॲडव्हर्टायझिंग फीवरती तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रोडक्टला किती टक्के कमिशन ॲमेझॉन देत असतं ते तुम्हाला या ठिकाणी डाटा मिळून जाईल. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. जर तुम्ही किचन रिलेटेड जर काय ॲप्लायन्सेस वगैरे जर काय तुम्ही सेल करत असाल तर 9% कमिशन आहे. त्याच पद्धतीने शेवटला बघाल तर तुम्हाला अदर कॅटेगरीजमध्ये सुद्धा 5% कमिशन मिळते. बिल किंवा जर रिचार्ज वगैरे कोणी जर केला तर अप टू 30% पर्यंतचं कमिशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. मोबाईल वगैरे जर सेल झाला तर 1% कमिशन मिळतं. खूप चांगले, कारण मोबाईलच्या प्राईससुद्धा खूप महाग आहेत, ठीक आहे. लहान मुलांचे जर काय किंवा घरामध्ये लागणारे काय जर बाकीच्या वस्तू असतील जर त्या विकल्या गेल्या 6% कमिशन मिळतं. असं वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीजवरती वेगवेगळ्या प्रकारचं कमिशन आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, हेच ॲमेझॉनचं अकाउंट जे आहे ते तुमच्या गुगलला जर सेव्ह करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिली जी या ठिकाणी लिंक दिसत असेल, होमवरती क्लिक केल्यानंतर वरती एक लिंक येते, ती लिंक कॉपी करा. तुमचं क्रोम परत एकदा नवीन टॅब ओपन करा. या ठिकाणी ॲड शॉर्टकट या बटनावरती क्लिक करा. खाली URLच्या तिथं तो जो URL आता कॉपी केला आहे तो या ठिकाणी टाकून घ्या. वरती तुम्हाला नेम लिहायचं आहे, त्या ठिकाणी ॲमेझॉन लिहू शकता, ॲमेझॉन ॲफिलिएट, आणि या ठिकाणी डन म्हणून सेव्ह करा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ॲमेझॉन ॲफिलिएट या ठिकाणी सेव्ह झालेले. आता जेव्हा कधी मी या क्रोम डेस्कटॉपवरती येईन, जस्ट मला एक क्लिक करायचे
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं ॲमेझॉनचं अकाउंट ओपन झालेलं मला दिसून येईल. ठीक आहे. जर व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे अर्निंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.